करायची का ह्याच्यामुळे त्यामुळे करायची देवाचं केलेलं बाबाचं पोराचं बरं आणलं ते ज्याला जनावर आहे त्याला गाय पोटे देव गाय जनावरवाल्याला गाय पोटे आता ती जनावर कुठे दाखिणार पण आमचे माणूस मध्ये त्यांना मटण दाखवतो जाऊ ही ज्याला आहे गाय पोटे ज्याला जनावर आहे त्याला जात नाही का नाही आणि ज्याला नाही त्याला द्यायचे गाय पोटे आमच्या त्या गावात त्याला आम्ही फक्त जोडत होतो फक्त आमच्या सासूला किती केलं तसं पत्रुंडाला विकासनामा लाईव्हमध्ये आपले स्वागत आहे। आपण आज माजलगाव तालुक्यातील दिंद्रूड या गावामध्ये आहोत आणि या ठिकाणी सैलानी बाबा देवस्थान आहे आणि या देवस्थानामध्ये सर्व म्हणजे या ठिकाणी खूप लांबून लांबून भाविक लोक दर्शनासाठी येत असतात, आशीर्वाद घेण्यासाठी येत असतात आणि या ठिकाणी या मंदिराचे पुजारी आहेत, आपण त्याचे संवाद साधणार आहोत। मला सांगा या ठिकाणी काय शासनाच्या सुविधा झालेल्या आहेत मंदिराबद्दल? शासनाचे भक्त निवास झाले, एक भक्त निवास झालेला आहे आणि फक्त रोड झालेला आहे आणि मंदिराचं काम राहिलेलं आहे। म्हणजे करतो म्हणतात आणि मंदिराचं काम झालंच नाही आतापर्यंत। बर, तर मला सांगा या ठिकाणी दररोज भाविक भक्त येतात, त्यांना पाणी पिण्याची सोय काय व्यवस्था आहे का? 4 महिने झालं बोर हापसा बंद आहे, बोर जळाला बोर जळाला 4 महिने झालं, एकदम पाणी टंचाई इथं, म्हणजे बाहेरून येणाऱ्या लोकांना पाणी पिण्याची सोय इथं नाहीच म्हणून 4 महिने पाणी नाही। हो ना, खरोखर या ठिकाणी अनेक भाविक भक्त सैलानी बाबा प्रसन्न होतात म्हणून येतात। इथलं काय नेमकं चमत्कार काय आहे, काय म्हणजे सांगू काय शकाल? नाही म्हणजे गुण वगैरे येते ना, हा अनुभव येते। कुसरेहून आले ते लोक। बर, कुठून आलात तुम्ही? बर, तुम्हाला काय अनुभव काय त्याला सैलानी बाबाचा? बर, होता मी नीट झाले म्हणा ना, असं व्यवस्थित झालं तुमचं? बर बर बर, हिंदली विचारा मंदिराची बाई कुठले तुम्ही? बर, कस काय आला तिथं? दुखत होतं माझं बर 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 बर, इथं मग इथं काय तुम्हाला काय जेवणाची व्यवस्था काय राहतात का तुम्ही इथं? मग जेवणाची व्यवस्था मला म्हातारीला चला येत नाही, मला पाणी नाही म्हणा ना। बर बरं, इथं आलेल्या भाविकांसाठी आता पाण्याची एक दुरावस्था आहे, त्यांना राहण्यासाठी भक्त निवास आहे। बर, त्याचं ते खुलं करून देतात का तुम्ही असं? बाहेरून येणारे लोक जे आहेत त्यांच्यासाठी म्हणजे रूमाची सोय झालेली आमदार फंडातून, हे आम्ही बाहेरून लोक येणार त्यांच्यासाठी उघडून देऊ। बर, फक्त पाण्याची व्यवस्था नाही इथं आणि मंदिराचं काम जे रेखाडलेलं आहे, म्हणजे आज करतो उद्या करतो हे मंदिर सगळं बाबाचं गळतंय, बर, त्याची फक्त सोय झाली पाहिजे इथं। बर बर, चालतंय। या ठिकाणी जे पुजारी आहेत इथले सोनवणे यांचं म्हणणं आहे की या ठिकाणी मंदिराची दुरावस्था झालेली आहे, थोडे पत्र किंवा स्लॅब मंदिर होणं गरजेचं आहे अशा त्यांनी भावना व्यक्त केलेल्या आहेत। दुसरी गोष्ट, या ठिकाणी ग्रामपंचायतनेही लक्ष देण्याचं गरज आहे की या ठिकाणी आलेल्या भाविकांना पाण्याची व्यवस्था पिण्यासाठी ही अत्यंत गरजेची आहे, तीही त्वरित करावी अशी त्यांनी सर्वांनी मागणी केलेली आहे। विकासनामा लाईव्ह, बालासाहेब फपाळ, दिंद्रूड, माजलगाव।